आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत एन. चंद्रबाबू नायडू. तर हे तुम्ही कसं लक्षात ठेवणार? तर इथे काय आहे? आंध्र आहे, आंध्र. तर यावरून आपण लक्षात ठेवायचं आंधळ. ठीक आहे? आंध्रवरून काय लक्षात ठेवायचं? आंधळ. आंधळ्या माणसाला चंद्र दिसत नाही. आपण नाही पण म्हणू शकलो असतो, पण इथे काय आहे? नाय. नायडू लक्षात ठेवण्यासाठी आपण काय म्हणणार? नाय. म्हणजे आंधळ्या माणसाला चंद्र दिसत नाही. म्हणून हे आपण सहज लक्षात ठेवू शकतो. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर एन. चंद्रबाबू नायडू. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? आपल्या MPSC स्कूल या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण 28 राज्यांचे मुख्यमंत्री ट्रिकसह बघणार आहोत आणि तुम्हाला खूप मज्जा येणार आहे. आणि ही ट्रिक अशी आहे की तुम्ही मुख्यमंत्री कधीच विसरू शकणार नाही आणि पेपरच्या वेळेस ते तुम्हाला बरोबर ती ट्रिक क्लिक होईल आणि तुमचा मार्क जाणार नाही. ठीक आहे, चला तर मग आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला फक्त एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला हा ट्रिकचा व्हिडिओ आवडला तर तुम्ही मला कमेंटमध्ये कसा वाटला ते नक्की कळवा. ठीक आहे, आणि जर तुम्हाला हा PDF हवा असेल तर मला खाली कमेंटमध्ये कळवा, मी तुम्हाला PDF पाठवून देईल. राज्यांचे मुख्यमंत्री 2026 ट्रिकनुसार आज आपण बघणार आहोत. तर चला तर प्रश्नांकडे वळूया. तर प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर मुख्यमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. बरोबर. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे? देवेंद्र फडणवीस. ते आपण लक्षात कसं ठेवणार? तर बघा, महाराष्ट्र कसं आहे? महान राष्ट्र आहे. तर महान राष्ट्रात देवाचा वास नक्कीच असतो. तर देवाचा वास, तर देव आला ना, तर देव या शब्दात आहे, तर देवेंद्र फडणवीस. ठीक आहे. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 आहे, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ. हे आपल्याला असं वाचलं की लक्षात म्हणजे राहत नाही, त्यामुळे आपण ट्रिकनी हे लक्षात ठेवणार आहे. ठीक आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आपण असं लक्षात ठेवायचं की उत्तरेला काय करत आहे? आदित्य योगा करत आहे. उत्तर दिशेला तोंड करून आदित्य काय करत आहे? योगा करत आहे. म्हणजे यावरून आपल्याला सहज लक्षात राहील की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहे? योगी आदित्यनाथ. आहे की नाही मित्रांनो? भन्नाट ट्रिक. तर मग तुम्ही एक सबस्क्राईब आणि एक लाईक का बरं करत नाही? आम्हाला काय आहे, जर तुम्ही लाईक सबस्क्राईब केलं तर आम्हाला एक स्फूर्ती येते आणि आम्ही आणखीन जोशाने नेक्स्ट व्हिडिओ करू शकतो. त्यामुळे अशाच ट्रिकसाठी तुम्ही एक सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 3. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहे एन. चंद्रबाबू नायडू. तर हे तुम्ही कसं लक्षात ठेवणार? तर इथे काय आहे? आंध्र आहे, आंध्र. तर यावरून आपण लक्षात ठेवायचं आंधळ. ठीक आहे. आंध्रवरून काय लक्षात ठेवायचं? आंधळ. आंधळ्या माणसाला चंद्र दिसत नाही. आपण नाही पण म्हणू शकलो असतो, पण इथे काय आहे? नाय. नायडू लक्षात ठेवण्यासाठी आपण काय म्हणणार? नाय. म्हणजे आंधळ्या माणसाला चंद्र दिसत नाही. म्हणून हे आपण सहज लक्षात ठेवू शकतो. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर एन. चंद्रबाबू नायडू. ठीक आहे. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 4. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदावर कोण कार्यरत आहे? तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदावर आहे ममता बॅनर्जी. ठीक आहे. तर आता हे कसं लक्षात ठेवणार? बंगालवरून आपण असं लक्षात ठेवायचं की बंगल्यात राहणाऱ्या आईला ममता असते. काय असते? ममता. ममता म्हणजे प्रेम, माया. ठीक आहे. तर बंगल्यामध्ये राहणाऱ्या आईला काय असते? ममता असते. म्हणजे झोपडीत राहण्याला आईला ममता नसते असं नाही. आपल्याला ट्रिक बघायची आहे, त्यामुळे आपण असं काहीतरी जोडतो आहोत. ठीक आहे. तर काय लक्षात ठेवणार? बंगल्यातल्या आईला ममता असते, तर मग त्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो ममता बॅनर्जी. ठीक आहे. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 5. बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत? ठीक आहे. तर बिहारचे मुख्यमंत्री आहे नितीश कुमार. तर आता हे कसं लक्षात ठेवणार? तर आपण असं ठेवायचं की ज्याची नीती चांगली तो कधीही हार मानत नाही. नीती म्हणजे ज्याचे विचार चांगले आहेत, तर
तो कधीच काय मानत नाही, हार मानत नाही. मग त्यावरून आपण असं सहज लक्षात ठेवू शकतो. बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत? नितीश कुमार. चला तर नेक्स्ट प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6. गुजरातचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर गुजरातचे मुख्यमंत्री आहे भूपेंद्र पटेल. तर आता ही लक्षात ठेवण्यासाठी आपल्याकडे ट्रिक आहे. गुजरातची भू म्हणजे काय? जमीन. तर गुजरातची भू पटेलनी खरेदी केली. म्हणजे गुजरातची जमीन पटेलनी काय केली? खरेदी केली. तर यावरून आपण लक्षात ठेवू शकतो गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहे? भूपेंद्र पटेल. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 7. कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण आहेत? ठीक आहे. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री आहे सिद्धरामय्या. तर आता हे आपण लक्षात कसं ठेवणार? तर मैया म्हणजे काय? आहे. तर मैयाने काय केलं? सिद्ध केलं. काय सिद्ध केलं? नाटक करून तिने सिद्ध केलं की मैया काय आहे? एक चांगली नाटिका आहे. म्हणजे ती छान नाटक करू शकते हे तिने काय केलं? सिद्ध केलं. तर मैयानी सिद्ध केलं. काय सिद्ध केलं? की ती चांगली नाटक करते. ठीक आहे. तर यावरून आपण लक्षात ठेवू शकतो कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण आहे? सिद्धरामय्या. आहे की नाही ट्रिक बढिया? तर आवडत असेल तर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करू शकता. कारण हे मुख्यमंत्री, राज्यपाल हे सर्व परीक्षांना विचारल्याच जातात. त्यामुळे दुसऱ्यांचाही तुम्ही आपल्याबरोबर थोडा फायदा बघा. ठीक आहे. चला तर नेक्स्ट प्रश्न बघूया. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8. तामिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहे MK स्टालिन. तर हे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याकडे ट्रिक आहे. तमिळचे हिरो काय असतात? एकदम त्यांची स्टाईल काय असते? भारी असते. तमिळच्या हिरोंची स्टाईल कशी असते? भारी असते. तर स्टाईलवरून आपण स्टालिन लक्षात ठेवू शकतो. ऑप्शनमध्ये ते आपल्याला क्लिकच होतं. त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. ह्या ट्रिक तुम्हाला लक्षात पेपरच्या वेळेस राहणार म्हणजे राहणारच. ठीक आहे. तर तामिळनाडूचे आपण काय लक्षात ठेवू शकतो? मुख्यमंत्री MK स्टालिन. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 9. राजस्थानचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर राजस्थानचे मुख्यमंत्री आहे भजनलाल शर्मा. हे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याकडे एकदम जबरदस्त ट्रिक आहे. तर बघा, राजाच्या स्थानावर म्हणजे जागेवर, राजाच्या स्थानावर काय आहे? शर्मा बसून ते काय करत आहे? भजन करत आहे. म्हणजे शर्मा नावाचा एक माणूस आहे, तो राजाच्या स्थानावर बसून काय करत आहे? भजन करत आहे. राजा नसेल तर राजाच्या स्थानावर शर्मा नावाचा माणूस बसून काय करत आहे? भजन करत आहे. यावरून आपल्याला सहज लक्षात राहील राजस्थानचे मुख्यमंत्री कोण आहे? भजनलाल शर्मा. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 10. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहे मोहन यादव. हे आता लक्षात कसं ठेवणार? तर मोहनच्या काय आहे? याद म्हणजे आठवणी काय आहे? त्याच्या हृदयाच्या मध्ये अशा बसलेल्या आहेत. म्हणजे मोहन नावाचा एक मुलगा असेल तर त्याच्या यादे म्हणजे आठवणी काय आहे? त्याच्या हृदयाच्या मध्ये बसल्या आहे. काही आठवणी आपल्या पण अशा असतात की त्या आपल्या एकदम हृदयातून कधी जातच नाही. म्हणजे त्या आपल्या एकदम मनात बसलेल्या असतात. तसं मोहनच्या यादे म्हणजे आठवणी काय आहे? त्याच्या हृदयाच्या अशा मध्ये बसल्या आहेत. त्यामुळे आपल्याला यावरून लक्षात राहील मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री काय आहे? मोहन यादव आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11. हरियाणाचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर हरियाणाचे मुख्यमंत्री कोण आहे? नायब सिंह सैनी. तर हे आपण लक्षात कसं ठेवणार? आता हरियाणावरून आपण काय करणार? हरिण लक्षात ठेवायची. हरिण. तर हरणाच्या मागे कोण लागला आहे? सिंह लागला आहे. सिंह. ठीक आहे. तर हरणाच्या मागे सिंह लागला आहे. तर हरिणाला वाचवायला कोण मागे धावला आहे? सैनिक. ठीक आहे. म्हणजे सैनिक सिंहाला पकडणार आणि हरणाला वाचवणार.
ठीक आहे. तर हरिणाच्या मागे सिंह धावत आहे आणि सैनिक, त्यावरून आपल्याला सैनी लक्षात राहील. तर सैनिक सिंहाला पकडायला धावत आहे. तर सिंह अचानक काय झाला, नजरेच्या आड म्हणजे गायब होऊन गेला. तर गायबवरून आपण काय लक्षात ठेवू शकतो, नायब. म्हणजे हरिणाच्या मागे सिंह धावत आहे आणि सिंहाला पकडायला सैनिक वरून सैनी पकडायला गेले, तर सिंह अचानक गायब झाला, त्यावरून नायब. म्हणजे आपण सहज ही ट्रिक लक्षात ठेवू शकतो. हरियाणाचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर नायब सिंह सैनी. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 12. पंजाबचे मुख्यमंत्री कोण कार्यरत आहेत, तर पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहे भगवंत मान. तर याची ट्रिक आपण कशी लक्षात ठेवणार बघा. तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान. तर जेव्हा आपण भगवंताचा मान सन्मान करतो, म्हणजे त्यांना भोग देतो, म्हणजे प्रसाद चढवतो, देवाची भक्ती करतो, हा एक मान आहे. तर आपण भगवंताचा म्हणजेच देवाचा मान ठेवला की देव काय करतो, आपण जेव्हा नमस्कार करतो तर तो आपल्याला आशीर्वाद देतो. तर आशीर्वाद असा हात डोक्यावर ठेवून म्हणजे पंजा ठेवून काय करतो, आशीर्वाद देतो देव. तर मग आपण त्यावरून पंजा, डोक्यावर आपल्या काय ठेवतो, पंजा म्हणजे हात ठेवून भगवंत आपल्याला काय देतो, आशीर्वाद देतो. तर आपण यावरून असं लक्षात ठेवू शकतो, पंजाबचे मुख्यमंत्री कोण आहे, भगवंत मान. म्हणजे भगवंताचा आपण मान ठेवला की भगवंत आपल्याला आशीर्वाद कसा देतो, डोक्यावर हात ठेवून म्हणजे पंजा ठेवून देतो. मग त्यावरून आपण कसं लक्षात ठेवू शकतो, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 13. केरळचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर केरळचे मुख्यमंत्री आहे पिनाराई विजयन. तर हे आपण कसं लक्षात ठेवणार, तर विजयची आई जेव्हा कारल्याची भाजी, केरळवरून आपण काय म्हणणार, कारले असं लक्षात ठेवू शकतो. थोडं ट्रिकसाठी आपण ॲडजस्ट करू शकतो. तर जेव्हा कारल्याची भाजी आई करत असते तेव्हा विजय आईला काय म्हणतो, आई बिना राई, म्हणजे पिना राई आहे ना, तर पिनाच्या जागी आपण बिना राई, राई म्हणजे काय, मोहरी. तर आई कारल्याची भाजी काय कर, तू बिना राईची कर, म्हणजे मोहरी न टाकता कर. तर आपण ट्रिकसाठी इथे पिना राईचं काय करू, बिना राई म्हणजे बिना मोहरी टाकता. तर त्यावरून आपली ट्रिक कशी होईल, केरळचे मुख्यमंत्री कोण आहे, पिनाराई विजयन. म्हणजे कारल्याची भाजी आई जेव्हा करायला जाते तर विजय म्हणतो, आई कारल्याची भाजी बिना राईची कर, म्हणजे बिना मोहरीची कर. म्हणजे केरळचे मुख्यमंत्री झाले पिनाराई विजयन. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 14. तेलंगणाचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत, तर तेलंगणाचे मुख्यमंत्री आहे रेवंत रेड्डी. तर हे आपण कसं लक्षात ठेवणार, रेवंतला आपण काय करू, रेल्वे करू. रेल्वे लक्षात ठेवण्यासाठी रेल्वे. तर रेल्वे काय आहे, धावण्यासाठी रेड्डी आहे. रेडी म्हणजे तयार. तर आपण थोडा रेड्डी आहे तर जोर देऊ. तर रेल्वे काय आहे, धावण्यासाठी रेड्डी आहे. पण त्याच्या इंजिनमध्ये काय पाहिजे, तेल पाहिजे. तर जेव्हा तेल इंजिनमध्ये राहील तेव्हाच ती रेल्वे काय होईल, धावेल, प्लॅटफॉर्मवरून धावेल. ठीक आहे, रुळावरून काय होईल, धावेल. तर रेल्वे जरी रेडी असली पण त्या धावण्यासाठी तिच्या इंजिनमध्ये जर तेल नसले तर ती धावेल का, नाही. तर तेल म्हणजे काय, इंजिनमध्ये ऑइल पाहिजे, तेव्हाच ती रेल्वे रेडी असली की धावेल. ठीक आहे. यावरून आपण लक्षात ठेवू शकतो तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण आहे, रेवंत रेड्डी. आपल्याला ट्रिकसाठी अशी जुळवाजुळव मित्रांनो करावीच लागणार, तेव्हाच आपल्या असं काहीतरी आपण जर चित्र डोळ्यासमोर उभं केलं की आपल्याला ती ट्रिक नक्की लक्षात असते. आणि मित्रांनो अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 15. आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर आसामचे मुख्यमंत्री आहे हेमंत बिस्वा शर्मा. तर हे आपण लक्षात कसं ठेवणार, तर काय आहे, हेमंत आहे, हेमंत. तर हेमंतला काय आहे, शर्मा किंवा आपण शर्मा पण लिहू शकतो. तर हेमंतला शर्माची मुलगी आवडली आहे. तर पण त्याला भीती वाटते की शर्मा काय म्हणेल. तर शर्माच्या मुलीची तो काय आहे, आस लावून बसला आहे. आस म्हणजे ती येईल,
ती मला म्हणेल की माझं पण तुझ्यावर प्रेम आहे, जसं हेमंतला आवडते ती, पण तिने म्हणावं की हेमंत तू पण मला आवडतो, शर्माची मुलगी. तर आपल्याला काय अशी स्टोरी बनवायची आहे जेणेकरून आपल्याला लक्षात राहील. ठीक आहे. तर हेमंत काय आहे, शर्माच्या मुलीकडे आस लावून बसल्या, आस. तर आसामचे मुख्यमंत्री कोण? हिमंत बिस्वा शर्मा. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 16. ओडिसाचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ओडिसाचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? मोहन चरण माझी. तर आपण लक्षात कसं ठेवणार? तर ऑडी, ओडिसाचं काय करू आपण? पहिले 2 अक्षर ऑडी. ऑडी कार आहे. तर माझी ऑडी म्हणजे माझी ऑडी कडे मी जेव्हा जेव्हा बघतो ती मला काय करते? मोहून टाकते. म्हणजे घरासमोर आपली गाडी उभी असते, तर मी जेव्हा जेव्हा माझीवरून माझी ऑडी म्हणजे ओडिसा बघतो, तेव्हा तेव्हा ती मला काय करते? मोहून टाकते. म्हणजे ती मला खूप आवडते. तर असं माझं मन मोहून टाकते. काय करते? मोहून टाकते. त्यावरून आपण काय लक्षात ठेवू शकतो? ओडिसाचे मुख्यमंत्री कोण आहे? मोहन चरण माझी. ऑडी माझी मोहून टाकते. ठीक आहे. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 17. झारखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर झारखंडचे मुख्यमंत्री आहे हेमंत सोरेन. तर यावरून आपण कसं लक्षात ठेवणार? तर आपण याची ट्रिक अशी लक्षात ठेवू शकतो, हेमंत ऋतूत काय करतात? सारे. सोरेन आहे ना, तर त्याचं आपण सारे करू शकतो. तर सारे काय करतात? हेमंत ऋतूत झाडे लावतात. झारचं काय करू शकतो? झाडे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी झाडे. तर सारे लोक काय करतात? हेमंत ऋतूत झाडे लावतात. त्यावरून आपल्याला सहज लक्षात राहील की झारखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत? हेमंत सोरेन. ठीक आहे, आली लक्षात तरी? चला नेक्स्ट प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 18. छत्तीसगडचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहे विष्णुदेव साई. लक्षात ठेवण्यासाठी आपण अशी ट्रिक केली आहे बघा. विष्णुदेवाला जेव्हा आपण 36 भोग चढवले तेव्हा ते काय करतात? आपल्याला पावतात. म्हणजे आपली जी इच्छा असते ते पूर्ण करतात. ठीक आहे. म्हणजे असं काहीही नाही आहे, हे आपण ट्रिकसाठी जोडतो आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. तर 36 भोग जेव्हा आपण विष्णुदेवाला चढवले की आपली इच्छा काय होते? पूर्ण होते. विष्णुदेव आपल्याला पावतो. यावरून आपण लक्षात ठेवू शकतो छत्तीसगडचे मुख्यमंत्री कोण आहे? विष्णुदेव साई. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 19. गोवा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर गोवा राज्याचे मुख्यमंत्री आहे प्रमोद सावंत. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक अशी आहे की प्रमोद म्हणजे काय होते? आनंदसुद्धा होते, हर्ष, आनंद. तर गोव्याला गेल्यावर लोकांना काय होतो? आनंद होतो, प्रमोद होतो. म्हणजे गोव्याचा तो समुद्र, तो सीन वगैरे सगळं बघून मन मोहून जातं आणि आनंद होतो. काय होतो? आनंद. तर गोवा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे? प्रमोद सावंत. हे आपल्या लक्षात राहील. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 20. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहे सुखविंदर सिंह सुक्खू. तर आपण असं लक्षात ठेवू शकतो, हिमाचलला हिमालय पण म्हणू शकतो. तर हिमालयावर आपल्याला काय मिळते? सुख मिळते. हिमालयावर गेल्यावर तिथे आपल्याला काय मिळते? सुख मिळते. तर त्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो सुखविंदर सिंह सुक्खू. ठीक आहे. ऑप्शनमध्ये आपल्याला दिसूनच जाईल. हिमाचल म्हणजेच हिमालयावर गेल्यावर आपल्याला काय मिळते? सुख मिळते. त्यावरून सुखविंदर सिंह सुक्खू. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 21. उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची ओळख आहे? तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची ओळख आहे? पुष्कर सिंह धामी. तर याची पण आपल्याकडे जबरदस्त ट्रिक आहे.
तर उत्तराखंड, ठीक आहे. तर उत्तराखंडमध्ये काय आहे, पुष्कळ धाम आहे. जसं 4 धाम आपण म्हणतो, बद्रीनाथ, पुरी वगैरे, तसं. तर धाम किंवा तीर्थक्षेत्रे आहे, पण इथे धाम हा शब्द आहे म्हणून ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी आपण हा शब्द घेऊया, किंवा आपण तीर्थक्षेत्रसुद्धा म्हटलं असतं. तर उत्तराखंडमध्ये काय आहे, पुष्कळ. पुष्कळवरून आपण पुष्कर लक्षात ठेवू शकतो. तर पुष्कळ काय आहे, धाम आहे. धाम म्हणजे तीर्थक्षेत्र वगैरे असं काही. तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री मग कोण झालं, पुष्कर सिंह धामी. उत्तराखंडमध्ये काय आहे, पुष्कळ धाम तीर्थक्षेत्रे आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री झाले पुष्कर सिंह धामी. प्रश्न क्रमांक 22. त्रिपुराचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत. तर त्रिपुराचे मुख्यमंत्री आहे डॉक्टर माणिक साहा. तर याची ट्रिक अशी आहे, पुरामध्ये, त्रिपुरामधून आपण पुरा घेऊ. तर पुरामध्ये काय झालं, एका मुलाला माणिक म्हणजे माणिक जे रत्न आहे ते किती सापडले, 6 सापडले. तर एका पुरामध्ये काय झालं, एका मुलाला 6 माणिक सापडले. यावरून आपण सहज लक्षात ठेवू शकतो त्रिपुराचे कोण मुख्यमंत्री आहे, डॉक्टर माणिक साहा. प्रश्न क्रमांक 23. मणिपूरचे मुख्यमंत्री कोण आहेत. तर मणिपूरचे मुख्यमंत्री आहे एन बिरेन सिंह. तर तुम्ही हे लक्षात कसं ठेवणार, ठीक आहे. तर मणी म्हणजे काय, पैसा. तर ज्याच्याकडे मणी आहे तो या जगात काय आहे, वीर आहे, वीर. तर बिरेन आहे ना, त्या जागी आपण बिरे, तर त्या जागी आपण वीर असं लक्षात ठेवू, वीर, ठीक आहे. या जगात ज्याच्याकडे मणी तो काय, वीर. तर वीर म्हणजे सिंह, सिंहासारखा वीर. तर वीर आहे. तर यावरून आपण असं लक्षात ठेवतो मणिपूरचे मुख्यमंत्री कोण आहे, एन बिरेन सिंह, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24. मेघालयचे मुख्यमंत्री म्हणून कोण कार्यरत आहे. तर मेघालयचे मुख्यमंत्री म्हणून कोनराडा संगमा हे मुख्यमंत्री आहेत, ठीक आहे. तर आपण आता ट्रिक आपल्याकडे अशी आहे, मेघालय, मेघ म्हणजे काय, ढग, ठीक आहे. तर ढगांचा काय आहे, संगम. ढगांचा संगम झाला म्हणजे ते एकत्रित आले, कोण, ढग. कोण, इथे आपण यासाठी ट्रिक पण म्हणजे लावू शकतो, कोण. तर ढग, ढगांचा संगम झाला की ते काय करतात, राडा घालतात, राडा. आणि मग पाऊस पडतो खाली, जमिनीवर काय पडतो, पाऊस पडतो. म्हणजे ढगांचा म्हणजे मेघ म्हणजे ढग, ढगांचा काय झाला, संगम झाला म्हणजे ते एकत्र आले की कोण, ढग. तर मग ते काय करतात, राडा घालतात आणि खाली पाऊस पडतो. यावरून आपण सहज लक्षात ठेवू शकतो मेघालयाचे मुख्यमंत्री कोण आहे, तर कोनराडा संगमा, ठीक आहे. आवडली ट्रिक मित्रांनो. तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही, व्हिडिओ बघता पण व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करत जा. त्यामुळे आम्ही काय करतो, जेव्हा नेक्स्ट व्हिडिओ टाकतो तेव्हा आम्हाला स्फूर्ती भेटते की लोकांना व्हिडिओ आवडत आहे, ते लाईक करत आहे, सबस्क्राईब करत आहे. मग आम्ही आणखीन जोशाने ट्रिकचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत, ठीक आहे. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 25. नागालँडचे मुख्यमंत्री कोण आहेत. तर नागालँडचे मुख्यमंत्री आहेत नेफिओ रियो, ठीक आहे, नेफिओ रियो. तर हे आपण लक्षात ठेवण्यासाठी आपल्याकडे ट्रिक आहे, नागालँड. तर जे नाग आहे, नागाला पाहून रिया काय झाली, घाबरली. रियोवरून आपण रिया नावाची मुलगी आहे एक, तर ती काय नागाला बघून काय झाली, घाबरली. रिया काय झाली, घाबरली नागाला बघून. तर नागालँडचे मुख्यमंत्री कोण झाले, नेफिओ रियो. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 26. मिझोरामचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत. तर मिझोरामचे मुख्यमंत्री खालीलपैकी आहे लालदुहोमा. तर आपण असं लक्षात ठेवू शकतो की माझे राम म्हणजे रम, मिझोराम आहे तर त्याच्या जागी आपण राम घेऊ. तर माझे राम लाल होमाला बसले. म्हणजे कोणीतरी एका बाईचे मिस्टर कुठे बसले आहे, होमाला बसले, आणि कोणीतरी त्यांच्याबद्दल विचारत आहे. तर ती बाई म्हणत आहे की माझे राम लाल म्हणजे मिझोराम. तर माझे राम
लाल म्हणजे ऑप्शनमध्ये लाल दुहोमा आहे ना मुख्यमंत्री, तर माझे राम लाल होमाला बसले आहे. यावरून आपल्याला ट्रिक लक्षात राहील. मिझोरामचे मुख्यमंत्री कोण आहेत? लाल दुहोमा. माझे राम लाल होमाला बसले आहे. ठीक आहे, तर मिझोरामचे मुख्यमंत्री लाल दुहोमा. यानंतर प्रश्न क्रमांक 27. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहे पेमा खांडू. तर हे कसं लक्षात ठेवणार? तर याची ट्रिक अशी आहे की अरुणाचलमधला अरुणने प्रेमाने खांड खाल्ली. खांड म्हणजे ऊसापासून जी साखर बनते त्याला आपण खांड म्हणू शकतो. तर अरुणने काय केलं? पेमाच्या जागी प्रेमाने खांड खाल्ली. खांड म्हणजे साखरेचा एक प्रकार आहे, म्हणजे ऊसापासून जी साखर बनवते. ठीक आहे, तर अरुणने प्रेमाने खांड खाल्ली. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण झाले? पेमा खांडू. तुमच्या सहज लक्षात राहतील. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 28. सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची ओळख आहे? तर सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची ओळख आहे? प्रेमसिंह तमांग. ठीक आहे, तर आपण आता याच्यासाठी एक भन्नाट ट्रिक सांगते आहे मी तुम्हाला. सिक्कीम म्हणजे सिक्कीमचा आपण काय करू शकतो? सिक्का. तर ठीक आहे, प्रेमसिंह नावाचा एक माणूस आहे, त्याचा काय झाला? सोन्याचा सिक्का हरवला आहे. काय झाला आहे? हरवला आहे. प्रेमसिंह या माणसाचा सिक्का, सोन्याचा सिक्का, आणि आता किती सोनं महाग झालं आहे, बरोबर आहे ना? तर प्रेमसिंहचा सोन्याचा सिक्का काय हरवला आहे, तर त्यांनी काय केलं? तमाशा केला की कोणी घेतला माझा सिक्का, असा काय केला आहे? तमाशा केला आहे. तर त्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो तमांग. म्हणजे प्रेमसिंह या माणसाचा सोन्याचा सिक्का हरवला आहे, त्यामुळे त्याने काय केला? तमाशा केला, म्हणजे तमांग. तर सिक्कीमचे मुख्यमंत्री कोण झाले? प्रेमसिंह तमांग. ठीक आहे मित्रांनो, तर आता आपण 28 राज्यांचे सगळे मुख्यमंत्री ट्रिकनुसार बघितले आहे. ठीक आहे, तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता आणि तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला या व्हिडिओची लिंकसुद्धा ठेवू शकता. म्हणजे तुमचे मित्रमैत्रिणींनी ते व्हिडिओ बघेल आणि त्यांना ही ट्रिक आवडेल आणि त्यांच्याही लक्षात राहून ते पण चांगला पेपर देऊ शकेल. ठीक आहे, आणि जर तुम्हाला या व्हिडिओचा PDF हवा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा, मी तुम्हाला PDF देऊन देईल. आणि मित्रांनो, जरी तुम्ही कोणत्याही परीक्षेला जात असाल तर त्याआधी तुम्ही अपडेटेड म्हणजे लेटेस्ट टाकलेला व्हिडिओ मुख्यमंत्री असो की राज्यपाल हे बघून जायचं. कारण नेहमीच राज्यपाल मुख्यमंत्री यांच्या नियुक्त्या बदल्या होत राहतात, ते बदलत राहतात. त्यामुळे तुम्ही जेव्हाही पेपर द्याल त्याआधी 1-2 दिवस आधी तुम्ही लेटेस्ट मुख्यमंत्री राज्यपाल जर बदलले असेल तर ते पाहून जायचे. तेव्हा हे प्रश्न उत्तरे तुमचे बरोबर येणार आणि मार्क्स कटणार नाही. ठीक आहे, चला तर मग मित्रांनो, भेटूया अशाच आपण एका नवीन व्हिडिओसह भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो, काळजी घ्या.